बी डी ही अँगल ए बी सी याला काय करतोय, बायसेक्ट. बायसेक्ट मीन्स व्हॉट, टू इक्वल पार्ट्स करणे, दोन समान भाग करणे. क्लिअर आहे. तर दोन समान भाग इथे होत आहेत. जर असं असेल तर या समोरच्या लाईनला हा जो डी पॉइंट आहे तो अशा पॉइंट मध्ये, अशा रेशो मध्ये डिवाइड करतोय जो उरलेल्या दोन साइड्सच्या रेशोचा इक्वल असेल. हा असतो तुमचा अँगल बायसेक्टर थेरम. क्लिअर आहे. नाउ वी हॅव टू अप्लाय हिअर which theorem? By, wait, in a triangle ABC, ray BD bisect, this ray BD bisect angle ABC, right? And कोणत्या पॉइंटला तो इंटरसेक्ट करतोय, and intersect at point D on side AC. AC या साइड वरती D पॉइंटला तो काय करतोय, रे इंटरसेक्ट करतोय. त्यामुळे त्यांचं जे डिव्हिजन होणार आहे, तो जो रेशो होणार आहे, तो रेशो उरलेल्या दोन साइडच्या रेशोच्या इक्वल असणार आहे. क्लिअर आहे. तर सगळ्यात पहिले प्रत्येक साइड्सला दिलेल्या व्हॅल्यूज आपण लिहून घेऊया. क्वेश्चन काय आहे की एबीसी या ट्रायंगल मध्ये बीडी हा अँगल एबीसी ला काय करतोय, बायसेक्ट करतोय. मग इथे काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर एबी इक्वल्स टू वी हॅव एक्स, बीसी इक्वल्स टू एक्स प्लस 5, एडी इक्वल्स टू एक्स मायनस 2 and DC is equals to x plus 2. Then we need to find the value of x. आपल्याला काय फाइंड करायचंय, एक्स फाइंड करायचंय. काय फाइंड करायचंय, एक्स. तर सगळ्यात पहिले प्रत्येक साइडची लेंथ काय दिलेली ती लिहून घ्या. तर ए बी दिलेला आहे आपल्याला काय, एक्स. बीसी दिलेला आहे किती, एक्स प्लस 5. एडी दिलेला आहे किती, एक्स मायनस 2 and DC दिलेला आहे एक्स प्लस 2. Now here we can apply by angle bisector theorem, right? इथे अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय होतो आणि तो जो रेशो आहे तो असतो AD अपॉन DC. लक्ष द्या, जेव्हा रेशो घेतात तर नेमकं कोणता रेशो आधी म्हणजे वरती येईल न्यूमरेटरला, काय खाली येईल ते कसं घ्यायचं. तर सगळ्यात पहिले एक कॉर्नर म्हणजे एक व्हर्टेक्स घ्यायचा. त्या व्हर्टेक्सच्या पॉइंट पासून ही जी लाईन डिवाइड होते साइड, तिचा रेशो घ्या. त्याच व्हर्टेक्स पासून ही साइडचा रेशो आणि मग इकडचा, राईट. सो ए बी अपॉन बीसी असं ऍप्लिकेशन पाहिजे. नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. एडी किती आपल्याकडे, एक्स मायनस 2. डीसी किती आहे, एक्स प्लस 2. ए बी किती आहे, एक्स अँड बीसी किती आहे, एक्स प्लस 5. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. हे सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. दिस एक्स प्लस 5 मल्टिप्लाइड टू दिस साइड, एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5 इक्वल टू एक्स मल्टीप्लाय बाय एक्स प्लस 2. क्लियर है. नाउ नेक्स्ट मल्टीप्लिकेशन. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेयर. एक्स इंटू 5, 5x. माइनस 2 इंटू एक्स, माइनस 2x. माइनस 2 इंटू 5, माइनस 10 इक्वल्स टू एक्स स्क्वेयर प्लस 2x. Right? X square plus 2x. Listen, on the both side we have a like terms. Like terms which means x square same आहे, ते कट होतील. त्यानंतर 5x minus 2 किती झालेत, 3x. राइट. रिमेनिंग नंबर 10 या साइडला उरलेला आहे 2x. आता इकडे काय करायचं, ट्रान्सपोर्ट करायचंय. हा 2x या साइडला आणायचा आणि हा 10 त्या साइडला घेऊन जायचा. राइट. सो देअरफॉर 3x हा 2 इकडे आल्यानंतर काय होतो, मायनस, आणि हा 10 तिकडे गेल्यावर काय होतो, प्लस. सो 3x मायनस 2x किती झाले, x. उरला काय इथे 10. सो द व्हॅल्यू ऑफ x किती झाली, 10.
आणि आपल्याला फाइंड काय करायचं होतं, एक्स फाइंड करायचा होता. सो हिअर इज द आन्सर. नाउ नोट इट डाऊन फास्ट. तर आता आपण पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे की इन दिस फिगर एक्स इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल and that point S is joined to vertices of triangle. हा जो X पॉइंट आहे या ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टायसेसला काय करतोय आपण, जॉईन करतोय. क्लिअर आहे. त्यानंतर तिथे आपल्याला ही जी साइड आहे सेगमेंट PQ ही सेगमेंट DE ला काय दिसते, पॅरलल करायची. त्यानंतर सेगमेंट QR ही EF ला काय होते, पॅरलल. असं असेल तर वी नीड टू प्रूव्ह दॅट अ PR इज ऑल्सो पॅरलल टू DF. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. क्लिअर आहे. ओके, चला सुरू करूयात. इन अ ट्रायंगल सगळ्यात पहिले आपण एक ट्रायंगल घेतोय XDE. हा ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, XDE. या ट्रायंगल मध्ये आपल्याला PQ and DE हे काय आहेत, पॅरलल दिसत आहेत. PQ and DE हे जर पॅरलल असेल तर विच थेरम वी कॅन अप्लाय हिअर नाउ. कोणता थेरम अप्लाय करायचा आहे, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. लिसन, हा ट्रायंगल दिसतोय, या ट्रायंगलची ही साइड आणि ही साइड पॅरलल असेल तर या साइडचा जो रेशो असतो तो काय असतो, इक्वल प्रपोर्शन मध्ये असतो. क्लिअर आहे. तर XP अपॉन PD इज इक्वल्स टू XQ अपॉन QE. इथे इक्वेशन नंबर 1 द्यायचं, लिहिताना लिहायचंय बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. हिअर वी हॅड अप्लाइड. ऑलराइट. नाउ नेक्स्ट काय, XEF ट्रायंगल घ्यायचा. Now, in a triangle XEF, we had a QR. QR already is given, right? The segment QR is parallel to segment EF. आणि जर एक सेगमेंट ट्रायंगलच्या एका साइडला जर पॅरलल असेल तर उरलेल्या ज्या दोन साइड आहेत त्या इक्वल प्रपोर्शन मध्ये ती सेगमेंट काय करते, डिवाइड करते. काय करते, डिवाइड. सो XQ अपॉन QE इज इक्वल्स टू XR अपॉन RF. ही आहे इक्वेशन नंबर 2. इथे आपण अप्लाय केलाय कोणता थेरम, बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. राइट. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय केला, अप्लाय केला. नाउ फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 आपल्याला कॉमन काय दिसतंय, लक्ष द्या. XP अपॉन PD इक्वल्स टू QX अपॉन QE. इथे काय, XQ अपॉन QE इज इक्वल टू RX अपॉन RF. असं असेल तर XP अपॉन PD इज इक्वल्स टू RX अपॉन काय येईल, RF. XP upon PD is equals to RXR upon RF. हा प्रोपोर्शनल आपल्याला इक्वल भेटतोय. राइट. जर या ट्रायंगल मध्ये बघा, इन दिस ट्रायंगल, राइट, या दोन साइड्सचा प्रपोर्शन इक्वल आपल्याला भेटला तर ही साइड आणि ही साइड काय असेल, पॅरलल असेल. मग इथे कोणता थेरम अप्लाय होता आपला, राइट. इन अ ट्रायंगल XDF हा ट्रायंगल आपण घेतलाय. या ट्रायंगल मध्ये आपल्याला XP अपॉन PD हे भेटलं, इक्वल रेशो. त्यानंतर XR अपॉन काय, RF. असं असेल तर बाय कन्वर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय म्हणतो,
जर दोन साइड्सचा रेशो इक्वल असेल, दोन साइड्सचा रेशो इक्वल प्रोपोर्शन मध्ये असेल, तर तिसरी साइड त्या सेगमेंटला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. दॅट मीन्स पी आर, सेगमेंट पी आर इज पॅरलल टू सेगमेंट DF, and this is what a proof, hence proof. Alright, तर या पद्धतीने आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम, कन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, अँड नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, यांचे ऍप्लिकेशन्स या पद्धतीने एक्झाम्पल्स मध्ये करायचे आहेत. क्लिअर आहे? लक्षात? तर